नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण गणपती बाप्पासाठी खास आंब्याच्या पानांचं चौरंग पाहणार आहोत. तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पैठणी आणि आंब्याच्या पानांसह चौरंग कसा तयार केला जातो हे मी तुम्हाला माझ्या व्हिडिओतून सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता इथे मी एक कपडा घेतला आहे जो की पैठणीचा एक आहे आणि जो ब्लाउज पीसचा एक अस्तर घेतला आहे. तर 18x18 साईजचं दोन्ही फॅब्रिक घेतलेलं आहे पैठणीचं आणि त्याच्यासोबत त्याला मॅचिंग अस्तर म्हणजेच कापड घेतलं आहे. तर आता इथे मी जे आपल्याला आता हे चौरंग स्टिच करताना फोल्ड करून घ्यायचं आहे. मग फोल्ड करताना आपल्याला त्याच्या आधी सरळ बाजू उलटी बाजू सरळ ठेवावी लागेल आणि त्याच्यावर अस्तर ठेवावं लागेल. तर तुम्हाला मी दाखवते कशा पद्धतीत स्टिच करायचं आहे. त्याच्यासाठी मी एक कॅनव्हास पेपर घेतला आहे. कारण देवासाठी आपण म्हणजे असं काही नसतं, कॅनव्हास पेपर हा पेपरच आहे. सो आपण यूज करू शकतो कारण आपला बेस तयार होण्यासाठी. आता इथं अर्धा इंचाची शिलाई मार्जिन ऍड करून आपल्याला तिन्ही साईडनं रेषा आखून घ्यायची जेणेकरून आपल्याला समजेल. रेषा आखून घ्यायची आहे. आता रेषा त्या ज्या आखलेल्या रेषावर स्टिच करून घ्यायचं. तुम्हाला समजण्यासाठी मी इथे रेषा आखून दाखवत आहे, जेणेकरून तुम्ही तुमची शिलाई जर तुम्हाला शिलाई काम येत असेल तर तुम्ही A1 साइड बाय 1 साइड अशी शिलाई मारू शकता किंवा जर शिलाई काम येत नसेल तर प्रॅक्टिस करू शकता. एक कपडा घ्यायचा, त्याच्यावर पूर्ण अशी शिलाई मारायची. मोठा टाका, छोटा टाका, लहान टाका, मोठे टाके असे शिलाई मारून प्रॅक्टिस करायची. आता इथं मी मशीनच्या साहाय्याने शिलाई मारून दाखवते तुम्हाला. आता मी जिथे 6 इंच सोडलं होतं तिथं मी मशीनची सुई बघा कशा पद्धतीत फिरवली आहे. त्या पद्धतीत तुम्हाला इथं फिरवायची आहे 6 इंचाची गॅप सोडून, कारण जर सगळंच पॅकिंग केलं तर परतायला जमणार नाही, हो की नाही? पलटी मारायला जमणार नाही. सो तिन्ही बाजूने सरळ स्टिच करायचं. फक्त A1 साइड 6 इंच ठेवायचं आणि बाकीचं मीडियम साईडला 6 इंच ठेवायचं आणि नंतर बाकीचं शिलाई करून घ्यायचं. आता इथं जो बाहेर राहतो तो कपडा इथे कट करून घेते, म्हणजे आपली फिनिशिंग सुंदर येईल. आता इथे जे आपण 6 इंचाची खुला भाग ठेवला होता तिथून आपण सरळ भाग बाहेर काढणार आहोत. मग त्यामुळे काय होतं, आपली फिनिशिंग पण सुंदर येते. आता इथं मी त्याला जिथे ओपन भाग होता तो आपण इथं स्टिच करून घेणार आहोत आणि सरळ दाब शिलाई मारून देणार आहे. दाब शिलाई मारल्यामुळे जरा कपडा कडक होतो आणि त्याचे म्हणजे एकदम कॉर्नरचे भाग असतात ते दाबले जातात, प्रेस केले जातात आणि त्याच्यामुळे त्याची फिनिशिंग सुंदर येते. म्हणून कुठचंही काम करताना दाब शिलाई देणं फार गरजेचंच असतं. आता इथे बघा पाठून आपलं अशा पद्धतीत फिनिशिंग आलेली आहे. कुठेही दोरा वगैरे निघालेला नाही. तर इथे पैठणीचा ब्लाउज पीस होता 1 मीटरचा. तर 1 मीटरमध्ये आपण इथं तयार केलेला आहे. तर 1 मीटर कपडा लागलेला नाहीये आपल्याला. तर 30 सेंटीमीटर लागलेला आहे. आणि आता इथं सेंटर काढला आपण. तिथे स्वस्तिक काढून घेणार आहोत. तुम्हाला जर स्वस्तिक काढता येत असेल तुम्ही हँड पेंटिंग करू शकता किंवा लेस लावू शकता किंवा आणखी बरेच काही आरी वर्क असेल किंवा कट वर्क असेल तर ते करू शकता. आता इथं मी लेसचा वापर करणार आहे. सो माझ्याकडे एक मस्तपैकी लेस आहे ती मी इथे वापरणार आहे. आता लेसचं तोंड माझ्या अपोजिटला आहे, म्हणजे मशीनच्या साईडला नाहीये, माझ्या हाताच्या साईडला आहे. जर अशा पद्धतीत तुम्ही लेस लावत असाल तर तुम्ही फारशी काळजी घ्यावी लागेल की एक साईडने बाहेरच्या बाजूनेच तुम्हाला लावावी लागेल या पद्धतीची लेस असेल तर. आणि जर नॉर्मल एकसारखी प्लेट टाईपमध्ये असेल तर काय वाटत नाही, पण ही जी असेल ना तर ती बाहेरूनच लावा.
तर गोल्डन लावू शकता किंवा तुम्ही हँड पेंटिंग करू शकता. बाकीची लेस याच्यावर सुंदर दिसणार नाही. फक्त गोल्डनच सुंदर दिसते. तर अशा पद्धतीची ही लेस तुम्हाला तुमच्याकडे असेल तर तुम्ही लावू शकता. ओके. आता इथं मी लेसचं तोंड ह्या साईडला फिरलं असतं तर लेस उलटी लागली असती. म्हणून ती मी कट केली जराशी आणि पुन्हा लावली. अशा पद्धतीत तुम्हाला इथं लावून घ्यायची आहे. जेवढं तुम्ही डेकोरेट कराल ना, तेवढं तुम्हाला इथे व्यवस्थित तुमचं काम फिनिशिंग सहित होणार आहे. आणि अशा प्रकारचे हे चौरंग आसन असतात ना, ते आपले गणपती बाप्पा विराजमान करतात त्यावेळी ठेवतो किंवा अ, एखादी कुठची पण घराची सत्यनारायणची पूजा असते, त्यावेळी पण तुम्हाला अशा पद्धतीचे चौरंग लागतात. म्हणजे आपल्या आंब्याची तोरणं असलेली चौरंग असतात, ती लागतात. त्याच्यामुळे तुम्ही जर घरबसल्या बनवू शकता, तर बनवा आणि जर तुम्हाला जास्त आपल्याला अशा पद्धतीत चौरंग डेकोरेट करून घ्यायचा आहे स्वस्तिकच्या साहाय्याने आणि त्याला आपण गोल्डन लेस लावली आहे. आकर्षक गोल्डन लेस लावून घ्यायची. तुम्हाला जशी योग्य वाटते तशी. तुम्ही ते डायमंड लावू शकता मध्येच किंवा पॅचेस मिळतात छोटे-छोटे बाजारात, ते पण लावू शकता. पण शक्यतो पॅचेस वगैरे लावू नका. कारण आपण एखादी मूर्ती बसवतो त्यावेळी काय उपयोग होतो त्याचा? त्याचा वजनाने ते पॅचेस तुटून जातात. पण स्वस्तिक लावल्याने काय होतं? काही होत नाही. काही प्रॉब्लेम लेस लावल्याने काही प्रॉब्लेम होत नाही किंवा कलर काढल्यामुळे पण काही प्रॉब्लेम होत नाही. ठीक आहे? तर अशा पद्धतीचा स्वस्तिक मी लेसच्या साहाय्याने स्टिच करून घेतलेला आहे. आता इथं आपण लीफ मेकिंग करणार आहोत, जे की पान तयार करतो आपण आंब्याच्या पानाचं. त्याच्यासाठी पण पैठणीचंच कापड आहे हे छोटंसं हिरव्या कलरचं आणि तिथे मी सरळ भाग ठेवला आहे आपल्या मेन फॅब्रिकचा, त्याच्यावर अस्तर, त्याच्यावर कॅनव्हास. पहिल्या व्हिडिओमध्ये मी मेजरमेंट कसं घ्यायचं ते दाखवलेलं आहे कमळ आसनमध्ये. कमळ आसनचा व्हिडिओ पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देईनच. तो व्हिडिओ एकदा नक्की पाहून घ्या. तर अशा पद्धतीत इथं आपण व्यवस्थित स्टिच करून जे वेस्टेड कपडा असतो तो आपण कट करणार आहोत आणि पलटून घेणार आहोत. आता इथं पलटून घेतल्यावर परत एकदा आपल्याला साईडने दाब शिलाई मारून घ्यायची आहे, जेणेकरून त्याचे काठ बसून जातील. तुम्ही शिलाई नाही मारली तरी चालते, पण शक्यतो जर एखाद्या कपड्याचे दोरे निघत असतील तर शिलाई मारून नक्की घ्या. आता अशा पद्धतीने इथं मी लेवल व्यवस्थित जो बाहेर इकडे-तिकडे कापड होता तो कट केला आणि अशा पद्धतीत 28 पानं इथं रेडी केली आहे. किती? 28. तशी पण तुम्हाला मला इथे घन-घन अशी लावायची आहे. त्याच्यामुळे त्याचा लूक पण सुंदर येईल. तुम्हाला जर असं विरळ किंवा अ, स्टे 2-2 इंचाची गॅप सोडून लावायची असेल, तर तुम्ही ते पण लावू शकता. ओके. आता इथं बरोबर 28 पानं मी इथे कट करून घेतलेली आहेत. तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने इथं फिनिशिंग माझ्या पानांची आलेली आहे. तुम्ही बघून कमेंट करून सांगा. आता इथं मी ही पानं तयार केलेली आहेत ती जॉइन करून घेते. म्हणजे कसं फॅब्रिक आणि त्याच्यावर उलटं अस्तर ठेवायचं. फॅब्रिकवर जे आपण बेस पार्ट तयार केला आहे त्याच्यावर उलटी पानं ठेवून स्टिच करून घ्यायचं आहे. जास्त मार्जिन ठेवून स्टिच करायचं नाही. आता इथं पण मी अजिबात गॅप सोडलेली नाहीये. तशीच कारण मला दाट अशी लावायची होती पानं त्याच्यामुळे. आता इथे मी पटापट पानं लावून घेते म्हणजे कशी तुम्हाला आयडिया येईल कशा पद्धतीत लावायची. आणि सपोज जर तुम्हाला विरळ अशी म्हणजे 2-2 इंचाची गॅप सोडून लावायची असेल तर काय करायचं, जो चौरंग आपण बनवला आहे आसन त्याचा मीडियम सेंटर काढायचा. परत मीडियम सेंटर काढायचा आणि तिथे खडूच्या साहाय्याने टिक करून घ्यायचा आणि तिथे एक अशी पाने लावायची. ओके. आता इथं मी पूर्णच मला कसं हे काम असं DIY क्राफ्ट वगैरे काम असतात ते खूप आवडतात बनवायला. तर बेसिकली सांगायचं महत्त्वाचं क्रिएटिव्हिटी करणं मला खूप आवडतं. तुम्हाला पण आवडत असेल पण तुम्ही करा माझे व्हिडिओ बघा आणि शिका.
पाऊचचा व्हिडिओ पण अपलोड केलेला आहे, कशा पद्धतीत पाऊच करायचे आणि ते विकायचे पण, त्याचा रोजगार कसा होतो. आता हे प्रत्येक सणाला तुम्ही बनवून पण विकू शकता. एक रोजगारच तयार झाला आहे की नाही. तर प्रत्येक गृहिणी आहेत बसलेल्या, घर बसल्या, जे काहीच करू शकत नाही. जर तुम्हाला ब्लाऊज शिवता येत नसेल तर ब्लाऊजचे संपूर्ण व्हिडिओ आपल्या अपलोड केलेले आहेत. तर अशा पद्धतीने इथं मी चारी साईडनं पानं लावून घेतलेली आहेत आणि त्याला शिलाई सुद्धा मारलेली आहे. डबल शिलाई मारलेली आहे. आता ही लावल्यावर आपल्याला कशी दिसतायत? छान. आता इथं बाहेरच्या साईडनं जो कलर अस्तरचा आहे तोच मी अस्तरचा कपडा घेणार आणि पानांच्या वरती ठेवणार आहे. तुम्हाला दिसेलच कशा पद्धतीत होईल ते. कारण तुम्हाला विचार पडला असेल ना, हे असं का केलं? तर कारण आपल्याला ते पलटून घ्यायचं आहे. मग तो हा भाग आहे तो पाठच्या म्हणजे उलट साईडनं होणार आहे आणि जो मेन फॅब्रिकचा भाग आहे तो सरळ साईडनं होणार आहे. आता इथे चारी बाजूने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. चारी बाजूने शिलाई मारायची. म्हणजे मी कशी काठोकाठ शिलाई मारते तुम्हाला समजतच असेल. मी त्याच साईजचा अस्तर घेतलं होतं, पण इथे मोठं कसं झालं तुम्हाला मी कमेंट शेवटी सांगणार. आता इथं कसं होतं माहिती आहे, प्रत्येक वेळी आपण जेव्हा माप घेतो, त्यावेळी एक्स्ट्राचं अर्धा इंच माप घेत असतो. कारण कुठे कमी पडू नये. जास्त झालं तर कटिंग करता येतं, पण कमी झालं तर काय करणार? सो अर्धा इंच माप घेऊनच आपल्याला इथं कट करायचं आहे. आता इथे ही सगळी पानं आतमध्ये घालायची आणि अस्तर लावून घ्यायचं आहे. सगळी पानं आतमध्ये घालायची. तुम्हाला पण तुमच्या गणपती बाप्पासाठी आसन शिवायचं असेल, तर अशा पद्धतीने तुम्ही आसन शिवू शकता. ह्याच्यापेक्षा जास्त क्रिएटिव्हिटी करू शकता. आता गोंडे वगैरे तुम्हाला तोरणं लोकरचे गोंडे-बिंडे असतात. तर त्याने सुद्धा तुम्ही क्रिएटिव्हिटी करू शकता. म्हणजे असं असं नाही की आपल्याला कापडीच चौरंग पाहिजे. म्हणजे कापडी चौरंग बेस तयार करायचा. पानं पण कापडीवर लावायची. फक्त ते जेव्हा जास्वंदीची फुलं असतात ते तुम्ही तिथे बनवू शकता लोकरीची. आता चारी बाजूने शिलाई मारून घेणार आहे. ही पानं सगळी आतमध्ये टाकायची. आता बाहेरच्या साईडनं जे आपण पलटून घेणार आहोत, म्हणजे जो मेन फॅब्रिक आहे तो बाहेर काढणार आहोत, सरळ भाग. कोण वगैरे बाहेर राहिली असतील तर कोणातली जे पानं असतात ती जराशी अशी ओढल्यासारखी करायची. आता बघा आपलं कसं सुंदर गणपती बाप्पाला अगदी राजेशाही थाटात बसवा ह्या आसनावर आणि नक्कीच गणपती बाप्पाला पण आवडेल हे आसन तुम्ही स्वतः तयार केलेलं. कारण तुमच्या मेहनतीने तुम्ही तयार करता त्यावेळी तो एक आशीर्वाद मिळत असतो. आणि नक्कीच तुमच्या बाप्पासाठी तयार करा आणि तयार केल्यावर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर अशा पद्धतीने अजून कोणत्या वस्तू तुम्हाला शिकायला आवडेल मला कमेंटमध्ये सांगता येणार. कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाजूला हाईप बटन असेल, हाईप बटनला पण हाईप करायला विसरू नका. अशा पद्धतीने आपलं हे चौरंग आसन रेडी झालं आहे. एक छोटंसं काम बाकी आहे तर ते करून आपण घेऊ. आता इथं जी लेस मी मीडियम साईडला लावली होती तीच येथे बाहेर लावणार आहे, जेणेकरून आपलं कॉम्बिनेशन चुकू नये. तर अशा पद्धतीने आपलं हे कॉम्बिनेशन छान वाटतंय. बघा पिंक कलरला हिरव्या कलरचे पानं कसं वाटतं कॉम्बिनेशन. आणि माझ्याकडे भरपूर असे सारे होते कपडे, पण हे कॉम्बिनेशन मला जास्त अधिक चांगलं वाटलं. आता ह्याच्यावर जर लाईट येईल वरती गणपतीच्या सजावटीची, त्यावेळी ही जी नक्षी आहे ना ती म्हणजे उच्छाव नक्षीकाम केलेलं आहे पैठणीवर. तर तिथे जर लाईट येईल ना त्यावेळी ती नक्षी ऑटोमॅटिक अशी रेडियम सारखी ब्लिक होईल. सो छान वाटेल. तर तुम्ही पण अशा पद्धतीचे जर कापड वापरलं तर तुम्हाला पण गणपती बाप्पाला बसवण्याचा जो आनंद आहे ना तो
खरा आनंद तुम्हाला कधीच मिळणार नाही. तुम्ही बनवा, सुंदर बनवा आपल्या बाप्पासाठी आणि बाप्पाला राजेशाही थाटात बसवा. तर अशा पद्धतीने तिथं मी लेस लावून चारही बाजूने घेणार आहे. तर तुम्हाला जवळून दाखवते कशा पद्धतीने लेस लावायची आहे. तुम्ही पण इथं लेस लावून डेकोरेट करू शकता किंवा एनी अदर लेस म्हणजे जी अ, छल्ल टाईपमध्ये लेस मिळते बाजारात रंगीबेरंगी जी की गुजराती लोकं यूज करतात. त्या पद्धतीची लेस पण लावू शकता. कॉटनची लेस असते. आणि हे आसन वॉशेबल आहे. हे कुठेही रियूज करता येतं तुम्हाला. म्हणजे कुठच्याही अ, काम झालं की फेकून न देता ते पाण्याच्या सहाय्याने वॉश करून ते तुम्ही रियूज करू शकता. इस्त्री करून रियूज करू शकता. ठीक आहे. आता हे गणपती बाप्पासाठी मी तर लावणारच आहे. तुम्ही पण तयार करून लावू शकता आणि तुम्हाला अशा पद्धतीचे जर चौरंग आसन हवे असतील, तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर देणार आहे. तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. कमळ आसन असू दे, परत समई आसन असू दे, जे काही वस्त्र असतील, स्वामी वस्त्र असते, तुम्ही मला नक्की कॉन्टॅक्ट करून तुम्ही ऑर्डर देऊ शकता. मी ऑनलाईन सेंड करू शकते पोस्टाच्या सहाय्याने. ओके. तर अशा पद्धती हे माझं आसन तयार झालेलं आहे. तुम्हाला माझं आसन कसं वाटलं? अगदी सोप्या भाषेत समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आंब्याची पानं तयार केली, खूप वेळ लागला. पण तुम्हाला दाखवताना फक्त 17 ते 18 मिनिटात दाखवलेलं आहे. तर अशा पद्धतीने इथं मी पाठचा भाग पण अगदी फिनिशिंग सहित तयार केलेला आहे. तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा फोटो मी स्वतः काढून तुमच्यापर्यंत शेअर केलेला आहे. हा चौरंगावर बसला तर खूप छान दिसेल. चला भेटू पुन्हा. थँक यू फॉर वॉचिंग. डोंट फॉरगेट सबस्क्राईब.